झालं मावशी, झालं बघून. हा, आता आमच्या कंपनीची माणसं येतील, पण माझं काम झालं. माफ करा, थोडा वेळ लागला. ते काय ना, याच्या पायी या पायामुळे थोडा वेळ लागतो. काय करणार ना मावशी, याच्या पायी लय भोगायला लागले आयुष्यात. चांगल्या कंपनीची नोकरी सोडायला लागली. असू देत बाबा, अशी परिस्थिती असताना सुद्धा तू काम करतोयस, ही सगळ्यात मोठी गोष्ट नाही का? नाहीतर काय. हे बघ बाबा, आपण आपला प्रयत्न सोडायचा नाही काय. माझी आई बी असंच बोलायची. खरं सांगू का मावशी, तुमच्याकडे बघून मला तिचीच आठवण झाली. लय कष्ट करायचे, सगळ्यांसाठी लय केलं, आणि जेव्हा तिच्यासाठी काय करायची वेळ आली ना, तेव्हा कोणीच उभं राहिलं नाही. समज जाऊ दे, काय माझं रडगाणं सांगत बसलोय. ये तुम्ही. अरे असं कसं जाशील? आता आमच्या घरासाठी तू एवढं काम केलंयस, असं चहा घेतल्या बिगर सोडून वय मी तुला? अहो कुठं चहा बी करत बसता, माझी काम आहेत. ये बघ, थांब 5 मिनिट. नंदू, जा मीराला चहा टाकायला सांग. हो, अहो पण राहू दे रे, ये तू ये, चहा पिऊन घे. हा ये, 5 मिनिटांनी काही उशीर होत नाही. मावशी तुम्ही पण. पक्या सिग्नल देतो, म्हणजे नक्कीच मंजुरी आली असणार. अरे हळू, जीप पळेल की. हा, नाही, सवय मला असंच प्यायची सवय. अरे पण बसून पी ना. नाही नाही, असू दे. आता असाच बाहेर निघालो तर नक्कीच आमची समोरासमोर होणार, आणि हा चहा पण ना. अरे माफ करा, चुकून. जा त्याच्यावर आधी पाणी टाक. ते बाथरूम कुठे? जा वर जा. वर आहे का? राहू दे ते बघते मी. माफ करा.
नाही प्रियाला सोडलं मी. एव्हाना गाडी सुटली सुद्धा असेल तिची. आणि हो, तिला मी सांगितलंय आठवणीने फोन करायला पोचल्यावर. छान. तिच्या पण काय एकदम मनात आलं पुण्याला जायचं कोणास ठाऊक. बघा ना. हे का राजे, अजून तुम्ही इथेच? अहो वहिनी तिकडे वाट बघत बसली असतील आणि तुम्ही इथे कामात. हो मला काम आहेत. अरे पण किमान तू त्यांना फोन तरी केलास का? एक मिनिट, एक काम करा, ए वियंग काय आहे? ऍटलीस्ट फोनवरून कळवा तरी. काय ग? यांचा फोन आहे. हॅलो. ये. हॅलो. हॅलो. तू कामात आहेस का? मी नाही, अहो आईंशी बोलत होते. आणि त्याआधी प्रियाला सोडायला गेले होते ना, बाहेर गेले होते, आत्ताच आले. मंजिरी याची काहीही गरज नाहीये. बरं ऐक, मी तुला म्हटलं होतं ना की आपण 2 दिवस बाहेर जाऊ कुठेतरी. जाऊयात ना, तुम्ही म्हणाल तसं. हा तर आपण उद्या जातोय. उद्या? इतक्यात? म्हणजे लगेचच एवढ्या? तुला जमणार नाहीये? नाही नाही नाही, तसं नाही, जमेल ना. आपला हनीमून समज. बरं कुठे जाणार नाही विचारलंस? आता तुम्ही सोबत आहात तर मग कुठे यायला तयार आहे. मग तयारी करायला घ्या मुलगोकर बाई. ठेवू? हॅलो. फोन ठेवताय ना? हो. बाय. बाय. एक्सक्यूज मी. मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. अगं पेस्ट कंट्रोल वाले आहेत ते. पक्क्यात चल तू. काय झालं मला सांग. राहू दे तू चल. काय मंजिरीने बघितलं तू? नाही बघितलं तू लवकर चल. काय झालं? चल मी हेल्मेट तर घाल. अरे हेल्मेट बिल्मेट राहू दे तू चल गाडी चालू कर लवकर चल. मंजिरी, ए मंजिरी, काय झालं? आई, मी त्या माणसाला कुठेतरी पाहिलंय. अगं पाहिलं असेल. असे चेहऱ्यासारखे चेहरे असतात जगामध्ये. नाही नाही,
तो असं पाठमोरा कसं असतं ना मंजिरी, कधी कधी आपल्याला अनोळखी चेहरे सुद्धा ओळखीचे वाटतात आणि कधी कधी आपल्या आजूबाजूचे चेहरे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. जाऊ दे. नाही. का कोण जाणे, पण मला मंजिरी, मी म्हटलं ना जाऊ दे. काय म्हणत होता सत्यजित? हा हा त्यांचा फोन आला होता मला म्हटले की 2 दिवस आपण कुठेतरी बाहेर जाऊया. म्हटलं तुमच्या कानावर घालावं. जा बे, आता काय? प्रिया पुण्याला गेली, तूही निघालीस, मी बसते बापडी एकटी. मंजिरी, अगं लक्ष कुठे तुझं? हा बघ, म्हणजे मी काय बोलते इकडे लक्ष नाहीये तुझं आता? नाही नाही आई, मला कळलं नाही. तुम्ही एकटाच असाल ना घरी? मी सांगू का यांना फोन करून? आम्ही नाही जात. मी त्यांना सांगते आपण कॅन्सल करूया, की आपण नको जाऊया. अगं मला तुम्ही एकटं राहाल इथे. मंजिरी, अगं गंमत केली मी. जा तुम्ही दोघं जण, तुम्हा दोघांना याचीच गरज आहे आणि इकडची काळजी करायची नाही. अगदी निश्चिंत मनाने जायचं. माझ्या सोबतीला आहेत ना चारुवंश. तुम्ही दोघं जण गेलात ना तर मलाच खूप बरं वाटेल. मी त्यांच्या घरात एक बॉम्ब ठेवलाय, टाइम बॉम्ब. त्याची वेळ भरली की तो फुटणार. धडाम. काय आहे? आशिष इथे राहतो. विचारताय की सांगताय? नाही तसं नाही, हा पत्ता शोधत मी इकडे आले. वाचता येता? हो. काय लिहिलंय? कसबा पेठ, पुणे. ते काय लिहिलंय? कृपया बेल एकदाच वाजवावी. मग ही काय वेळ आहे कोणाच्या घराची बेल वाजवायची? नाही तसं नाही, मला फक्त एवढंच विचारायचं होतं की आशिष इथे राहतो. नाव काढू नका त्याचं. राहत होता इथे, पण सुदैवानं गेलाय तेव्हा इथून. झालं? तुम्ही पण जाता. नाही नाही, एक मिनिट, मला प्लीज तुमची थोडी मदत हवी होती. गेलाय म्हणजे कुठे गेलाय? तुम्हाला मसनात गेला. कधी नाही तर पोलीस आले त्याच्यामुळे आमच्या घरात मोठं प्रकरण झालं. पोलीस कशासाठी? नाहीतर काय, तुम्हाला काय होतं त्याच्या चौकशा? आणि तुम्ही कोण त्याच्या? मी त्याच्या कॉलेजमधून आली आहे, त्यांनी मला हा पत्ता दिला. कॉलेजवाल्यांना सांगा पत्ता फाडून टाकत होता. राहत नाही तो इथे, आणि त्याच्याबद्दल काही मला माहिती नाहीये. धन्यवाद. आता मंजिरीच्या घरी जाऊनच शोध घ्यावा लागणार, पण कसा? येस, मंजिरीची बहीण, तीच बरोबर हातात येऊ शकते. आयो, अरे ही तर तीच ना ती प्रिया. हा, हीच ती जिची जागा मंजिरीने घेतली या सत्यजितच्या आयुष्यातली आणि मुधोळकरांच्या घरातली पण. म्हणजे ही प्रिया आधी सत्यजितवर. करेक्ट. घोळच आहे हा. हो, गोळ तर दुसराच आहे. ही अजूनही त्यांच्याच घरात राहते, म्हणजे नक्कीच काहीतरी शिस्त आहे.
शिजू दे ना, याचा आपल्याला काय फायदा आहे? अरे मूर्खा, अरे त्याचा आपल्यालाच फायदा आहे आणि ते या प्रियाला शोधल्यानंतरच कळेल तुला. म्हणजे तुमची शोधाशोध अजून चालूच आहे का? ते तुला नाही कळणार. तुला कळत नाही येड्या? उलट आज मला कळलंय की लोकांच्या कपाटात डोकावून काय काय हाती लागू शकतं ते. मंजिरीच्या घरातली सगळी महत्वाची कपाटं उघडून आलोय मी आज. पैसे विषय मिळाले का नाही? उलट त्याही पेक्षा महत्वाचा खजिना मिळाला. अयो, कुठे आणलं का नाही? त्या सत्यजितनी म्हणजे मंजिरीच्या नवऱ्यानी अजूनही सांभाळून ठेवलेला तो चिखल लागलेला कोट. हत्तीच्या, त्याचं काय एवढं कौतुक आहे? त्याचं नाही, त्या सत्यजितचं कौतुक वाटतं मला. तो गोष्टी अशा सहजासहजी विसरत नाही. क्या बात आहे, इंटरेस्टिंग. बरं मग आता मी त्यांच्या घरात एक बॉम्ब ठेवलाय, टाइम बॉम्ब. त्याची वेळ भरली की तो फुटणार. धडाम. मंजिरी, धडाम. अहो काय झालं? नाही काय नाही, काय नाही. पाहिले ना मी तुला, तू मला न पाहिले. पाहिले ना मी तुला, तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मनवे गुंतले. पाहिले ना मी तुला. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले ना तुला, मला न पाहिले. तुम्ही फोन करून कळवायचं ना लवकर येणार म्हणून. तर मला कसं कळलं असतं की तू या ओल्या मोकळ्या केसात किती सुंदर दिसतेस. मंजिरी, काय इतकी सुंदर दिसतेस तू? साला त्या विहंगासारखं शायरी पण नाही करता येत, आणि ती करता येत असती तरी सुद्धा शब्द कमीच पडले असते तुझ्या सौंदर्याचं वर्णन करायला. मी चहा आणते तुमच्यासाठी. समोर इतकं गोड काहीतरी असताना चहा कोणाला हवाय? माझी खूप कामं राहिली आहेत. ती नोकर करतील. मी आवरून येते ना लगेच. काहीही गरज नाहीये. केस जर कोरडे नाही केले तर सर्दी होईल मला.
जा आवरून घे. आलेच. मंजिरी मी सांगेपर्यंत डोळे उघडायचे नाहीत. अहो पण सांगितलं ना, उघडायचे नाहीत. बर. अहो काय झालं? नाही नाही, काय नाही, काय नाही.